संजय वसंत भगत यांच्याकडून 500 रुपये, राम अनंत काठे यांच्याकडून खुर्चीची व्यवस्था व तसेच ग्राउंड बनवण्यासाठी पूर्वीपासून सुरेंद्र काकापले, सुरेंद्र कारभारी यांच्याकडून माती आणण्यासाठी पिकअपची व्यवस्था करण्यात आली। मंगेश वत्रे यांच्याकडून पाणी आणण्यासाठी मदत, सुभाष कारभारी यांच्याकडून माती आणण्यासाठी पिकअपची मदत। कृपया कालिका माता क्रीडा मंडळ खारबाव हे आयोजकांचे व तसेच मानधन देणाऱ्याचे प्रत्येकाचे आभारी आहे। धन्यवाद। आता आपण पाहतोय अंतिम लढत। जय हनुमान आणि जय श्रीराम या दोन संघामध्ये ही अंतिम लढत होणार आहे। तरी जय हनुमान संघाचा सौरभ पाटील कॅप्टन आहे आणि जय श्रीराम या संघाचा कॅप्टन आर्यन कारभारी। आजच्या या खारबाव कबड्डी प्रीमियर लीग मधील हा अंतिम सामना, दोन सामना पंच 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 1 मिनिट थांबायचं आहे। अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्याचा नाणेफेक होणार आहे। व्यासपीठावर उपस्थित माजी सरपंच उद्योगपती श्री नितेश बालाशेठ पाटील, तसेच त्यांच्या जोडीला हितेश पारक्या पाटील, तसेच व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवरांना मी विनंती करेन, संकेत चौधरी, दीपेश पाटील, ओमकार पाटील, आकाश मुकादम, सुरेंद्र कारभारी, गणेश पाटील यांना सर्वांना विनंती करेन, विघ्नेश पाटील, साहिल वैती, आपण देखील अंतिम सामन्यामध्ये रंग भरण्यासाठी सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण या नाणेफेक करण्यासाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जायचं आहे। खरोखर कालिका माता क्रीडा मंडळ खारबाव हनुमान जयंती निमित्त आयोजित खारबाव कबड्डी प्रीमियर लीग 2026 या 26 मध्ये ज्या देणगीदात्यांनी ज्या ग्रामस्थांनी या लीगसाठी मन धन तन असं आपला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या सर्व देणगीदात्यांचे आम्ही श्री कालिका माता क्रीडा मंडळ खारबाव आपले मनापासून आभारी आहोत। तसेच साईराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर समाधान बलराम काटे, उद्योगपती खारबाव यांच्याकडून देखील कुमार गट व कुमारी गट अशा अंतिम सामने खेळलेल्या चारही संघांना एक स्नेहभोजनाचे आयोजन होईल। धन्यवाद। नाणेफेक झालेली आहे, नाणेफेक जी जिंकलेली आहे जय हनुमान संघाने नाणेफेक जिंकलेली आहे। अंतिम सामना आपण पाहतात जय श्रीराम खारबाव वर्सेस जय हनुमान खारबाव। आणि या हनुमान जयंतीच्या पर्वावर उत्सवात जे रामभक्त मारुती राया अशी ही आपल्याला लढत पाहायला मिळते। साईराज एंटरप्राइजेसचे मालक समाधान काठे यांनी या चारही संघांना येत्या संडेला भोजनाची व्यवस्था केलेली आहे। तरी आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप धन्यवाद। नितेश बालाशेठ पाटील यांच्या मार्फत या क्रीडा मंडळाला जर्सी सुद्धा देण्यात आले आहेत। आणि अंतिम सामन्यातील पहिलीच रेड स्वतः कर्णधार आर्यन कारभारी। पाहूया या पहिल्या रेड मध्ये एक चांगला प्रयत्न करतोय, गुण प्राप्त मात्र अजून झालेला नाही, यश मिळतोय की पाहूया। आणि आता मात्र बोनस प्लस पॉइंट असे 2 पॉइंटने वैयक्तिक व संघाचं खातं खोलतोय स्वतः संघाचा कर्णधार। आता मात्र एक उंच पुरा असा खेळाडू गावातील उद्योगपती प्रदीप पाटील यांचा मुलगा, ज्याने मागच्या सामन्यामध्ये देखील अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती, त्याने देखील आपलं वैयक्तिक खातं खोलतोय आणि संघाच्या खात्यामध्ये
तो देखील 2 पॉईंट बोनस आणि एक असा 2 गुणांनी समोरील संघाची बरोबरी करतोय. मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारे रेट टाकल्या होत्या जर्सी नंबर 19 त्यांनी सुद्धा आपल्या रेडमध्ये यशस्वीरित्या 1 गुण प्राप्त केलेला आहे. पुन्हा एकदा पार्थ याच्या दुसऱ्या रेडमध्ये देखील 1 गुण मिळवण्याचा विश्वास दिसून येतोय आणि एका गुणावर समाधान मानून आपल्या संघाच्या गुणतालिकेत एका गुणाची भर पाडून 3 या गुणसंख्येवर नेऊन ठेवलेला आहे. अंतिम सामना आहे निश्चितच दोन्ही संघांमधील लढत बघण्यासारखी असेल. जर्सी नंबर 19 चांगला प्रयत्न करतोय आणि कुठेतरी कंट्रोल केल्यामुळे स्वतःचा बली स्वतःच देतोय. 1 गुण मात्र समोरील संघाच्या पारड्यात जातोय. सुंदर प्रयत्न परंतु कुठेही डिफेन्स इथे दिसलेला नाही आणि पुन्हा एकदा 2 गुण घेऊन आपल्या संघाला 5 या गुणांवर नेऊन ठेवतोय पार्थ. आता मात्र मागच्या सामन्यातील हिरो ठरलेला सौरभ पाटील स्वतः संघाचा कर्णधार येथे संघासाठी तारणहार ठरतोय का पाहायचं आहे. स्वतः कर्णधार असून कुठेतरी पुन्हा एकदा कर्णधार आर्यन सुंदररित्या टार्गेट केलेला आहे सौरभ यास आणि त्याला डिफेंड करताना अजून एक पॉइंट घेऊन जातोय. 2 पॉइंटने आपल्या गुणतालिकेत भर पडतोय. 6 आणि 8 अशा प्रकारची दिशा देतोय हा अंतिम सामना. आपल्या प्रत्येक रेडमध्ये यशस्वीरित्या गुण घेऊन जाणार पार्थ आता मात्र अपयशी ठरलेला आहे आणि सुंदररित्या डिफेंड केलेला आहे समोरील संघाने. वंश या खेळाडूचं एक कौतुकास्पद कामगिरी आहे आजच्या या लीग मध्ये. पुन्हा एकदा जर्सी नंबर 19 आणि सुंदररित्या स्मित पाटील यांची चांगली पकड. चैतन्य मडवी, स्मित पाटील आणि यश संजय भगत अशा हर्ष संजय भगत चांगल्या प्रकारे आपल्या खेळाचं प्रदर्शन करत आहेत आणि सामना 9-9च्या दिशेने जातोय. पुन्हा एकदा आर्यन पूर्ण सुपर रेट टाकतोय आणि त्यांचे बंधू उज्ज्वल कारभारी यांच्याकडून त्यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आर्यन कारभारीसाठी. सुंदर प्रयत्न केला आणि खरोखर एक बलाढ्य खेळाडूला आपल्या रेड मध्ये अयशस्वी केलेला आहे. श्रीराम खारबाव संघाने आतापर्यंत आपल्या संघाला 16 या गुणसंख्येवर नेऊन ठेवलेले चांगल्या प्रकारे डिफेन्स तसेच रेड सुद्धा टाकत आहेत. सौरभ पाटील पाहूया आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणू शकतोय का. आतापर्यंत एकही गुण त्याला मिळालेला नाहीये. सुंदर प्रयत्न चालू आहेत पाहूया आणि आता मात्र टच होतोय. वंश 1 गुण आणि वैयक्तिक खाते खोलतोय आणि संघाच्या गुणसंख्येत एका गुणाची भर पडते. 10-16 असा सामना. पुन्हा एकदा जर्सी नंबर 19 2 पॉइंट घेण्याचा त्याने इशारा केलेला आहे. 2 पॉइंट घेतलेले आहे आणि 2 पॉइंटने श्रीराम खारबाव पोहोचतोय 18 या गुणसंख्येवर. ऋषभ काटे पार्थ याचा चांगला प्रयत्न होता परंतु अयशस्वी ठरतो. पुन्हा एकदा आता मात्र जय श्रीराम खारबाव संघ येथे कुठेतरी वरचढ ठरतोय आणि पुन्हा एकदा हाफ टाइम झालेला आणि निश्चित कोर्ट चेंज करण्याची वेळ देखील पंचांनी घोषित केलेली आहे. या कोर्ट चेंज झाल्यानंतर आपण पाहू शकता श्रीराम खारबाव 20 आणि जय हनुमान 10 अशा ही गुणतालिका आहे. हाफ टाइम आहे. हाफ टाइम मध्ये पाहूया
कोणते बदल दिसून येत आहेत आणि कोण वरचढ ठरतोय या अंतिम सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यापासून या स्पर्धेला हजेरी लावणारे DK ग्रुप, दर्शन मडवी, कैलास म्हात्रे हे देखील पहिल्या सामन्यापासून येथे हजर आहेत. पुन्हा एकदा सौरभ पाटील प्रयत्न करताना आतापर्यंत एकच गुण आपल्या रेड मध्ये त्यांना मिळालेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे डिफेंड करतोय जय श्रीराम खारबाव संघ. पाहूया पुन्हा एकदा त्यांना बाद करण्यात यश मिळतोय का. आणि आता मात्र टच होतोय आणि एक गुण घेऊन जाते सौरभ पाटील, 2 गुण घेऊन जाते, एक बोनस 2 गुणांनी जय हनुमान खारबाव संघ पोहोचतोय 12 या गुणसंख्येवर. जर्सी नंबर 19 पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देण्याचा प्रयत्न करताना चांगली चढाई त्याच्या मार्फत आतापर्यंत पाहायला मिळाली. प्रेक्षकांना सुंदर प्रयत्न करतोय. शेवटची सेकंद आपल्या रेडची, परंतु कोणत्याही प्रकारे त्याला गुण घेता आलेला नाहीये. आणि आता येते स्ट्रॅटेजिक टाइम आउट. या स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये नक्कीच कोणत्या संघातील कोणत्या खेळाडूला टार्गेट करायचं आणि कशा प्रकारे आपण गुण मिळवण्याचा प्रयत्न करायचा ही चर्चा होत असते. आणि पाहूया या चर्चेनंतर कुठेतरी जो गुणांचा फरक आहे, 8 गुणांचा आतापर्यंत फरक आहे आणि 8 गुणांमध्ये पाहूया कोणता संघ वरचढ ठरतोय. आर्यन कारभार येतात. आर्यन कारभार यांना एक बक्षीस आलेलं आहे पिंट्या कारभारीकडनं 200 रुपये. सौरभ संघाचा कर्णधार. शेवटची 10 मिनिटे आहेत आणि या 10 मिनिटांमध्ये कोणत्या प्रकारे 5 मिनिटं आहेत आणि कोणत्या प्रकारे या अंतिम सामन्याला कलाटणी देता येईल याचा प्रयत्न. आणि निश्चितच एक सुपर रेट टाकलेली आहे जय हनुमान खारबाव संघाचे कर्णधार सौरभ पाटील आणि 20-15 वर जाऊन ठेपलेला आहे हा सामना. मग तो एका साइडने आपण पाहतोय जर्सी नंबर 19 आपल्या संघासाठी अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय आणि आतापर्यंत त्याने शेवटचे 2 मिनिट आहेत आणि निश्चितच वेळेचा सदुपयोग 4 मिनिट आहेत आणि वेळेचा सदुपयोग कसा करावा हे प्रत्येक रेडरला ठाऊक असतं आणि तोच येथे जर्सी नंबर 19 करतोय. पुन्हा एकदा आर्यन कारभारी यांनी जर ऋषभ पाटील, सौरभ पाटील यांची पकड केली तर पिंट्या कारभारी यांच्याकडनं 200 रुपये. सौरभ पाटील अतिशय एक बलाढ्य खेळाडू मानला जातो या लीग मधला आणि त्याने पुन्हा एकदा 2 गुण नेऊन आपल्या संघाची वाटचाली पुढे नेलेली आहे. गुणसंख्येत लक्ष द्यायचं आहे, गुणसंख्येमध्ये लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा सौरभ याची चांगली रेड आणि सुपर फाय ने आपल्या संघाला निश्चितच बरोबरीला नेऊन ठेवला आहे सौरभ पाटील याने. सर्वेश कारभारी गुणतालिकेवर लक्ष ठेवायचं आहे. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे डिफेंड केलेला आहे. गुणतालिकेवर लक्ष ठेवायचं आहे, गुणतालिकेवर लक्ष ठेवायचं आहे. तेवीस 25 अशी लढत पाहूया.
शेवटचे 2 मिनिटे आहेत आणि या 2 मिनिटांमध्ये निश्चितच कोण अंतिम विजय होईल हे सर्व प्रेक्षकांना समजेल. चांगल्या प्रयत्न चालू आहेत जर्सी नंबर 19, मात्र मागील 2 रेड मध्ये कोणत्याही प्रकारे त्याला गुण प्राप्त करता आलेला नाहीये. सौरभ पाटील याच्या कलाटणी देणाऱ्या कामगिरीने आपल्या संघाला कुठेतरी लीड 2 गुणांचा दिलेला आहे आणि निश्चितच शेवटचा 1.5 मिनिट शिल्लक असताना कोणत्या प्रकारे प्रयत्न करतायत. 2 गुण, पुन्हा एकदा 2 गुणांनी पुढे जातोय 27. आता मात्र 4 गुणांचा फरक आहे. कुठेतरी 1 मिनिटाच्या अवधीमध्ये एक चांगला प्रयत्न आणि 2 गुण घेऊन जातोय. पुन्हा एकदा 2 गुणांचा फक्त फरक आणि निश्चितच ही रेट जर लवकर संपली तर अजून एक रेट टाकण्यासाठी चान्स मिळणार आहे श्रीराम खारबाव संघाला. आणि इथे मात्र वेळेचा सदुपयोग करताना पार्थ पाटील दिसतोय आणि खरोखर एक रेट शेवटची शिल्लक. पंचवीस 28 आणि अशा जय हनुमान खारबाव. हनुमान जयंतीच्या या शुभ दिनी खरोखर जय हनुमान खारबाव संघ विजयी ठरलेला आहे. आणि आता मात्र